गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महिला व बालकांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती विधेयक 2020 विधानसभेत मांडले होते। त्यावर एक समिती नेमण्यात आली होती। आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतरण करण्यासाठी ते विधानसभेत पुन्हा मांडले जाईल। काय होत्या या शक्ती कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी जाणून घेऊयात लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। ॲसिड हल्ला, बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि बालकांवरील अत्याचार यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी आता मृत्यूदंड प्रस्तावित केलाय। महिलांना धमकावणे, त्यांना ब्लॅकमेल करणे तसेच त्यांची बदनामी करणे यासाठी सुद्धा आता दंड आणि शिक्षा देण्यात येईल। IPC, CRPC आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी असणाऱ्या शिक्षेचा सध्याचा कालावधी वाढवला जाईल। ॲसिड हल्ला प्रकरणी दंडाची जी तरतूद केली आहे ती रक्कम आता पीडितेला वैद्यकीय उपचार व प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी देण्यात येईल। फौजदारी प्रक्रियेमध्ये तपासाचा आणि खटला चालविण्याचा कालावधी आता कमी करून वेगवान निकाल देण्यात येईल। एखाद्या लोकसेवकाने किंवा समाज माध्यमातील इंटरनेट व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपासात सहकार्य केले नाही तर ते आता शिक्षेस आणि दंडास पात्र राहतील। याशिवाय महत्त्वाचे म्हणजे बलात्कार, विनयभंग आणि ॲसिड हल्ला याबाबत जर कोणी खोटी तक्रार दाखल केली तर ते देखील आता शिक्षेस पात्र राहतील। या होत्या शक्ती कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी।